व्हीव्हीपॅट म्हणजेच मतपत्रिका असं म्हणत ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना फडणवीसांनी जोरदार उत्तर दिलं। तर लाडक्या बहिणींचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपताच त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहितीही दिली आहे। दरम्यान विरोधकांनी माझ्या चारही बाजूंनी चक्रव्यूह निर्माण केला, मात्र मी अभिमन्यू आहे आणि मला चक्रव्यूह भेदता येतो असं म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। अतिरिक्त 74 लाख मतं आली कुठून? सांगतो कुठून आली। नाही सांगतो निवडणूक आयोगाने 10 सांगितलं, तुमच्या कानातच जात नाही आणि तुमच्या कानात गेलं नाही तरी चालतं। तुमच्या फेक नरेटिव्ह फॅक्टरीला उद्ध्वस्त करण्याचं काम जे आम्ही लोकसभेनंतर केलं, पुन्हा तुम्ही नव्याने फेक नरेटिव्ह फॅक्टरी सुरू केलेली आहे, ती आता उद्ध्वस्त करण्याकरता मी उभा आहे। लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे आणि मला हे माहिती आहे की आम्ही किती घसा फोडून पुराव्यासहित सांगितलं तरी तुम्ही हरल्यानंतर ईव्हीएमच म्हणणार आहे। पण ते म्हणण्याकरता वकील तरी चांगला आणा, देशभक्त वकील आणा, राष्ट्रभक्त वकील आणा। हा कोण प्राचा तुम्ही आणला की जो केवळ दहशतवाद्यांचं त्या ठिकाणी घेतो? आव्हाड साहेब, पुढच्या वेळी जरा लक्ष ठेवा, अशा आच्या प्राच्या सगळ्या त्यांच्यापासून जरा दूर राहा। मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह भेदता येतो। माझ्या चारीकडे चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण तो चक्रव्यूह भेदून त्या ठिकाणी आज या जागेवर मी उभा आहे आणि अर्थातच याचं श्रेय माझं नाही, याचं श्रेय माझ्या पक्षाचं आहे आणि माझ्यासोबत काम करणारे आमचे जे सहकारी आहेत, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आमचे जे सगळे मित्रपक्ष असतील, त्यांचं श्रेय आहे, महाराष्ट्राच्या जनतेचं हे श्रेय आहे। ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो। आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा, आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा, उस दिए से पूछना मेरा पता मिल जाएगा। आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका। जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही